संतांच्या वारकरी संतांच्या संदर्भातला हा शब्द केवळ बुद्धाला प्रयोजन आहे। तर आपण संत सोयराबाईचा या ठिकाणी अभंग घेऊया। नाही भेदाचे ते काम, पळोनी गेले क्रोध काम, देही असुनी तू विदेही, सदा समाधीस्थ पाही। ती विठ्ठलाला, विठ्ठल बुद्धाला म्हणते सदा समाधीस्थ तू पाही। देहासी विटाळ मनती सकळ, जी वर्णव्याधी व्यवस्था म्हणते की देहासी विटाळ मनती सकळ, मनते निर्मळ शुद्ध बुद्ध। मनते निर्मळ शुद्ध बुद्ध हा संत चोखामेळ्यांची पत्नी संत सोयराबाईंचा यांचा अभंग आहे। तिलाही हा विठ्ठल हा बुद्धच दिसलेला आहे। त्यानंतर संत बहिणाबाई, आपल्याला सर्वांना माहित आहे की एक महाकवी अश्वघोष होऊन गेले। महाकवी अश्वघोष नावाचा एक भिक्खू होऊन गेला, ज्यांनी बुद्ध चरित्र लिहिलेलं आहे। बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माचा ग्रंथ लिहित असताना त्याचा आधार घेतला। बुद्ध म्हणजे अश्वघोष, महाकवी अश्वघोष नावाचा एक भिक्खू होऊन गेला, ज्यांचं जन्मस्थान साकेत आहे, अयोध्या। या साकेत मध्ये जन्म घेतलेला महाकवी अश्वघोष नावाचा भिक्खू, ज्या अश्वघोष नावाच्या भिक्खूंनी बुद्ध चरित्र, सौंदरानंद, वज्रसूची हे 3 बौद्ध ग्रंथ लिहिले। आणि ते ग्रंथ, वज्रसूची नावाचा ग्रंथ स्वतः संत तुकोबारायाच्या हाती पडलेला होता। तिथूनच त्यांनी ब्राह्मणवादावर कोडे उमटवलेले आहे। जाती आणि वर्णव्यवस्थेच्या विरुद्ध बंड पुकारण्याचं काम, त्याची प्रेरणा जर संत तुकोबारायांना मिळाली आणि त्यांच्या अभंगामध्ये तो विद्रोह दिसतो, तर संत तुकोबारायांनी अश्वघोष नावाच्या भिक्खूचा जो ग्रंथ आहे वज्रसूची, तो ग्रंथ त्यांनी वाचलेला होता। आणि हा वज्रसूची ग्रंथ त्यांनी, त्यांची जी शिष्या होती संत बहिणाबाई, हिला सुद्धा तो वज्रसूची नावाचा संस्कृत ग्रंथ, तो पाली प्राकृत आहे तसा, तर हा वज्रसूची नावाचा बौद्ध ग्रंथ संत बहिणाबाईला त्याचं मराठीमध्ये अनुवाद करायला देतात। म्हणजे या वज्रसूची बौद्ध ग्रंथाचा प्रभाव संत तुकोबारायावर आणि त्यांची शिष्या संत बहिणाबाईवर होता। हाच वज्रसूची नावाचा ग्रंथ तुकोबाच्या हातून, हाच ग्रंथ नंतरच्या कालखंडामध्ये ज्योतिबा फुलेंच्या हातातही पडला। ज्योतिबा फुलेंनी सुद्धा वज्रसूची हा बौद्ध ग्रंथ वाचलेला आहे, म्हणून ते सुद्धा बौद्धांकडेच समतावादी पुरस्काराचे आपल्याला दिसतात। म्हणून आपण संत बहिणाबाई, ज्यांनी बुद्धाला, विठ्ठल हा कसा बुद्ध आहे त्याचं वर्णन केलं आहे। संत बहिणाबाई असं म्हणतात, संत तुकाराम महाराजांच्या शिष्या, कलियुग बौद्ध रूप धरी तुकोबा शरीरी प्रकटला। म्हणजे संत